करतात. अजित पवार साहेब लाडक्या बहिणींसाठी 45,000 कोटी तुमच्याकडे आहेत. अजित पवार साहेब 86,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्गासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. पण शेतकरी बापाची कर्जमाफी करायची म्हटलं की सरकारच्या तिजोरीत पैसा नाही असं तुम्ही स्पष्टपणे सांगताय. आणि मग शेतकऱ्यांचा जेव्हा प्रश्न येतो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा सरकारच्या तिजोरीत पैसा नसतो. मग लाडक्या बहिणींसाठी 45,000 कोटी कुठून येतात? आणि शक्तीपीठ महामार्ग, या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना 86,000 कोटी रुपये कुठून येतात? तुमच्या तिजोरीमध्ये पैसा भरपूर आहे. अहो अजित पवार साहेब, तुमच्या तिजोरीत पैसा आहे म्हणून तर तुम्ही 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. सिंचन घोटाळा करणारे अजित पवार साहेब तुम्ही, धरणात मुतायची भाषा करणारे अजित पवार साहेब तुम्ही, आज त्या ठिकाणी शेतकऱ्याला म्हणताय की शेतकऱ्यांना फुकट खायची सवय लागली आहे. मग अजित पवार साहेब तुम्ही सांगा, आजपर्यंत तुम्ही कमवलेली संपत्ती ही कुणाच्या शेतात जाऊन काम करून कमवली काय? अजित पवार, तुम्ही बांधलेल्या प्रॉपर्ट्या, तुम्ही बांधलेल्या माड्या, तुम्ही उभा केलेल्या कंपन्या, तुम्ही उभा केलेली कारखानदारी, ही अजित पवार साहेब ही तुमच्या कष्टाच्या पैशातून आहे का? अजित पवार साहेब, हे सगळं उभा केले तुम्ही शेतकरी बापाच्या जीवावर. आणि हा जो शेतकरी बाप त्याची कर्जमाफी करा म्हणतो ना, ती त्याची कर्जमाफी ही तुमच्या पैशातून नाही, ही कुठल्या मंत्र्यांच्या आणि